श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्रीम नमः. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. आश्विन वद्य चतुर्दशी म्हणजेच नरक चतुर्दशी आपण सर्वांनी धनत्रयोदशीची पूजा विधिवत केली आहे, शास्त्रोक्त केली आहे. दिवाळीतील धनत्रयोदशी नंतरची महत्त्वाची तिथी म्हणजे नरक चतुर्दशी. अभ्यंग स्नानासोबतच नरक चतुर्दशीच्या दिवशी काही लक्ष्मीकारक उपाय सेवा अवश्य कराव्यात. नरक चतुर्दशीला काय करावं, या दिवशी कोणत्या आध्यात्मिक सेवा कराव्यात, कोणते लक्ष्मीकारक उपाय करावेत, ज्यामुळं माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये अखंड वास राहील, आपल्यावरती नेहमीच तिची कृपादृष्टी राहील. हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका असतील विचारा. कमेंट बॉक्समध्ये जय महालक्ष्मी नक्की लिहा आणि लक्ष्मीपूजन शास्त्रोक्त मंत्रासह करा. संपूर्ण व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केला आहे, आपण तो नक्की बघा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे आणि त्यानुसार तो व्हिडिओ लावून द्या आणि सोबत लक्ष्मीपूजनाची पूजा करा. अश्विन वद्य चतुर्दशीला पहाटेच्या वेळी भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध केला होता, म्हणून ही तिथी नरक चतुर्दशी म्हणून प्रसिद्ध आहे. आणि म्हणूनच या दिवशी पहाटेला मंगल स्नान करणं, अभ्यंग स्नान करणं पुण्यप्रद मानलं जातं. 20 ऑक्टोबर 2025 रोजी नरक चतुर्दशी आली आहे. या दिवशी अभ्यंग स्नानाला महत्त्व आहे. पहाटे लवकर उठायचं, साधारणतः 5:30 वाजेपर्यंत आपल्या सर्वांनी अभ्यंग स्नान करून घ्यावं. नेहमीप्रमाणे देवपूजा करा. या दिवशी संध्याकाळच्या वेळेला दीपदानाला महत्त्व आहे, म्हणजेच आपल्या अंगणात घरात दिवे लावायचे. त्यानंतर ज्यांना ज्यांना शक्य होईल प्रदोषकाळी भगवान शिवाचा कुठलाही मंत्र, ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र, ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वा रुक्मे बंधनान मृत्युर्मोक्षी यमामृतात, या मंत्राचं पठण करा. कारण या दिवशी शिवपूजनाला महत्त्व आहे. भगवान विष्णूंचा मंत्र विष्णू गायत्री मंत्र, ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात, या मंत्राचं शक्य होईल तितकं 11 वेळेला, 21 वेळेला, 108 वेळेला पठण करा. आता आपण बघूया नरक चतुर्दशीच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर होण्यासाठी कोणते उपाय करावेत, कोणत्या मंत्र साधना कराव्यात. सर्वात पहिला महत्त्वाचा उपाय, या दिवशी दिवसभरात कधी पण सकाळी किंवा संध्याकाळी लक्ष्मी नृसिंह स्तोत्र अवश्य पठण करा. हे स्तोत्र आपल्या चॅनलवर आहे. दिंडोरी प्रणित स्वामी दरबाराचा नित्यसेवा जो ग्रंथ आहे त्यामध्ये सर्व स्तोत्र आहे, त्यामध्ये देखील हे स्तोत्र आहे. आपण ते अवश्य पठण करा किंवा श्रवण करावं. ज्यांच्या घरामध्ये बऱ्याच दिवसापासून आर्थिक समस्या असतील, पैशांची आवक थांबलेली असेल, नोकरी व्यवसाय असेल त्यामध्ये अडचणी असतील, व्यवसाय ठप्प असेल किंवा पैशांची बचत होत नसेल, शिक्षणामध्ये अडचणी असतील, अशा सर्वांनी संकल्प करून नरक चतुर्दशीपासून रोज गुरुचरित्रातील 18वा अध्याय किंवा नवनाथ भक्तिसार ग्रंथातील 2रा किंवा 23वा अध्याय यापैकी कोणताही एक अध्याय संकल्प करून सलग 1 महिना पठण करायचं. अतिशय प्रभावी आणि अनुभवसिद्ध अशी ही सेवा आहे, आपण अवश्य करावी. गुरुचरित्रातील 18वा अध्याय किंवा नवनाथ भक्तिसार ग्रंथातील 2रा किंवा 23वा अध्याय, आपली कुठलीही अडचण असू द्या, कुठली इच्छा असू द्या, मनोकामना असू द्या, संकल्प करून आपण यातील कुठलाही एक अध्यायाचं पठण अवश्य करावं. नरक चतुर्दशीपासून सलग 1 महिना आपण ही सेवा करावी. तिसरा महत्त्वाचा उपाय, नरक चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला एक मंत्र साधना करायची आहे. ओम दुम दुम दारिद्र्य दारिण्ये ओम फट स्वाहा, या मंत्राचं आपल्याला 108 वेळेला पठण करायचं आहे. मनोभावे पठण करा, माळेवरती पठण केलं तरी चालेल. या मंत्राचं पठण केल्यानंतर नक्कीच आपल्या घरातील दारिद्र्य निघून जाईल. नरक चतुर्दशी या तिथीला या मंत्राचं पठण करणं पुण्य फलदायी मानलं जातं. चौथा उपाय, हा अत्यंत सोपा उपाय आहे, सुपारीचा उपाय ज्याला म्हणतात. या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी आपल्या देवघरासमोर चौरंग असेल, पाट असेल, त्यावरती तांदळाची छोटीशी रास करायची. त्यावरती माता लक्ष्मीचं प्रतीक म्हणून एक सुपारी ठेवावी. या सुपारीची हळद, कुंकू, अक्षता, फुल वाहून पूजा करायची. ओम श्रीम नमः हा मंत्र मनातल्या मनात म्हणा. ज्यांना शक्य होईल त्यांनी श्रीसुक्ताचं पठण करा. त्यानंतर सुपारी रात्रभर तशीच चौरंगावरती ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी या सुपारीला हळद कुंकू व्हायचं आणि ही सुपारी आपल्या तिजोरीमध्ये किंवा कपाटामध्ये ठेवून द्या. ज्या पद्धतीनं आपण कुबेर पोटली आपल्या घरात ठेवतो, अगदी त्याच पद्धतीनं ही जी सुपारी आहे ही लक्ष्मीकारक असं कार्य करते. घरामध्ये लक्ष्मी खेचून आणते, माता लक्ष्मीची आवक वाढते, पैशांची आवक वाढते. पुढील साधना, ज्यांचे कोर्ट कचेरीमध्ये खटले सुरू असतील, कुठं शत्रुपीडा असेल किंवा आपल्याला वाटत असेल की कुठल्या ना कुठल्या कारणानं चांगला तेजीत असलेला व्यवसाय किंवा धंदा यामध्ये काही बाधा आल्या असतील,
अशा वेळेला नरक चतुर्दशीच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला मारुतीरायाची म्हणजेच हनुमंतांची सेवा करायची आहे. कुठली सेवा करायची? जवळपास कुठं जर मारुतीरायाचं मंदिर असेल त्या ठिकाणी जाऊन दर्शन घ्या. नसेल हरकत नाही, आपल्या घरातच देवघरासमोर मारुतीरायाचं स्मरण करायचं आणि मारुती स्तोत्राचा एक वेळा फक्त पठण करायचं. मारुती स्तोत्र एक वेळा पठण करा. ही सेवा आपल्याला नरक चतुर्दशीच्या दिवशी संध्याकाळी करायची आहे. असं केल्यानंतर शत्रुपीडा जर असेल ती कमी होईल. कोर्ट कचेरीतले जे खटले असतील मार्गी लागतील. त्याचा निकाल आपल्या बाजूने लागेल. कुठं पैसे अडकले असतील नक्कीच ते देखील आपल्याला परत मिळतील. आपल्याला एक वेळा फक्त मारुती स्तोत्राचं नरक चतुर्दशीच्या दिवशी संध्याकाळी पठण करायचं आहे. स्त्री किंवा पुरुष कोणीही ही सेवा करू शकतं. यानंतर आणखी एक महत्त्वाचा आणि शेवटचा उपाय. ओम ह्रीं श्रीं क्लीं श्रीं क्लीं क्लीं श्री लक्ष्मी मम ग्रहे धनं पूरय पूरय चिंताय दूरय दूरय स्वाहा. ओम ह्रीं श्रीं क्लीं श्रीं क्लीं क्लीं श्री लक्ष्मी मम ग्रहे धनं पूरय पूरय चिंताय दूरय दूरय स्वाहा. या मंत्राचं 11 वेळेला, 21 वेळेला किंवा 108 वेळेला पठण केलं अतिउत्तम. मनोभावे पठण करा. नरक चतुर्दशीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी आपण या मंत्राचं पठण करा. कुठलीही चिंता असेल, व्यथा असेल, शैक्षणिक समस्या असतील, मुलांचं आरोग्य असेल, विवाह जमत नसतील, आपलं घर होत नसेल, कुठलीही चिंता जी आपल्याला सतावत असेल त्याचं निवारण होण्यासाठी नरक चतुर्दशीच्या तिथीवर या मंत्राचं पठण करणं अत्यंत पुण्यफलदायी मानलं जातं. संकल्प करून करा. संकल्प न करता ही सेवा करा. फक्त या दिवशी सकाळी संध्याकाळी आपण या मंत्राचं यथाशक्ती मनोभावे पठण करा. तर हे सर्व प्रभावी अनुभवसिद्ध तोडगे, उपाय किंवा मंत्रसाधना आपल्याला मी सांगितल्या. आपल्याला यातील ज्या ज्या शक्य होतील त्या साधना आपण करू शकता. एका वेळेला 1, 2, 3 नाही जमलं, कमीत कमी कुठलीही एक मंत्रसाधना, एक उपाय आपण या दिवशी अवश्य करावा. या मंत्रसाधनेनं आपल्या घरातील माता लक्ष्मीचा जो वास असतो अखंड राहतो. माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहील. यातील आपल्याला जमतील तेवढे उपाय मंत्रसाधना अवश्य करा. एक मंत्र मी उद्या नक्की अपलोड करेल, सोबत पठण करा. तसंच लक्ष्मी पूजनाची जी पूजा आहे शास्त्रोक्त मंत्रासह करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे. त्यानुसार लक्ष्मी पूजा करावी. आपले अनुभव मला नक्की सांगा. चॅनल सबस्क्राईब करा. शंका नक्की विचारा. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्रीं नमः.